आता हे फोटोंचं छायाचित्रांचं हे प्रदर्शन बघताना बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या की ज्या आता सध्या मी काही लहानपणी बघितल्या होत्या, पण आत्ताच्या मला कुठं दिसत नाही, विस्मृतीत गेल्यासारख्या वाटत होत्या, पण आता बघितल्यानंतर एकदम आनंद व्यक्त होतोय। बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यांची नावं जसं पटेसाहेब म्हणले की जसं याची नावं काही आता मला आठवत नाही तसं झालं, पण ते बघितल्यानंतर एक चेहऱ्यावरती आनंद झळकायला लागला की हे विस्मृतीत गेलेले सगळे जे काही क्षण आहे ते परत एकदा समोर डोळ्यासमोर आले। बऱ्याचदा असं होणार आहे की हा जो काही नैसर्गिकपणा आहे, फोटोमधला एक नैसर्गिकपणा त्याच्यामध्ये दिसला, त्याच्यामध्ये फोटोमधला साधेपणा दिसला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावातलं साधंपण आणि त्याच्यातलं प्रेम हे जिवंतपणे फोटोमध्ये घेण्याचं काम विलास सरांनी केलेलं आहे। आणि इथून पुढे या त्यांच्या कार्याला म्हणजे हे कदाचित कार्य आम्हाला अजून फार कमी समजलं असेल तर आम्हाला अजून अपेक्षित आहे की तुमच्याकडे अजून याहीपेक्षा मोठं एखादं प्रदर्शन भरवावं, आणि त्यासाठी आम्हाला जितकं तुम्हाला तुमच्या सोबत उभं राहतं तेवढं उभं राहावं मी, आणि तुमच्या कामाचं कौतुकाने एका खेड्यातून येऊन आणि कोल्हापूरच्या मातीची तीच ताकद आहे ॲक्च्युली, ते एखाद्या साधा माणूस होता त्याच्यामध्ये प्रचंड विजन असतं आणि ते विजननं तो काम करतो, ते कुतूहल म्हणजे माणसं साधे पण विजनरी आहेत आणि त्याचं खरंच कौतुक वाटतं। तुमच्या आईवडिलांना बघितल्यानंतर खरंच बरं वाटलं की त्या मातीतून जन्माला आलेल्या माणसाने इतकं मोठं कार्य करतोय, ते काय करता हे तुम्हाला कदाचित कळलं नसेल त्यावेळेला, पण आम्हाला त्याचा आनंद प्रचंड झाला या प्रदर्शनात बघताना। मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शाश्वत फाउंडेशननी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद।